काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात महागाई गगनाला भिडली होती। मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडे सत्तेची सूत्र आल्यानंतर केलेल्या उपाययोजनांमुळे महागाई नियंत्रणात आली, असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। राज्यसभेत आर्थिक बाबतीतल्या श्वेतपत्रिकेवर झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना त्या आज बोलत होत्या। तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या शेवटच्या वर्षात महागाई 4% खाली होती। मात्र संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारकडे सत्ता आल्यानंतर महागाई रोखण्यात त्यांना अपयश आलं, असं त्या म्हणाल्या। 2012 ते 14 या काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात किरकोळ महागाईचा दर 22 महिने 9% वर पोहोचला होता। याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं जेव्हा सत्तासूत्र हाती घेतली तेव्हा आधीच्या सरकारकडून हातात आलेली अर्थव्यवस्था ही या श्वेतपत्रिकेत मांडल्याप्रमाणे काटेरी झुडपासारखी होती। आमच्या सरकारनं मात्र आर्थिक शिस्त लावत आणि वायफळ खर्च टाळत अर्थव्यवस्थेला खूप चांगल्या स्थितीत आणलं आहे आणि आता आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला। तत्पूर्वी आज सदनाचं कामकाज सुरू होता सभापती जगदीप धनखड यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि PV नरसिंहराव तसंच हरित क्रांतीचे प्रणेते SM स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचं सदनाला सांगितलं। चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देण्याचा घेतलेला निर्णय हा मोठा निर्णय असून काल या घोषणेनंतर लोकांनी दिवाळी साजरी केली, शेतकऱ्यांनी मिठाई वाटली। यावरून हा निर्णय केवळ त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नव्हता तर शेतकऱ्यांना बळ देण्याचा निर्णय आहे हे दिसून येतं, असं राष्ट्रीय लोकदलाचे सदस्य आणि चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत चौधरी यांनी सांगितलं। मात्र यावेळी विरोधकांनी कोणत्या नियमाखाली ही चर्चा सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला। यामुळे सभागृहाचं वातावरण काही काळ तापलं। यावर बोलताना सभापतींनी विरोधकांना धारेवर धरलं। चौधरी चरण सिंह यांच्या मुद्द्यावरून सभागृहात असं वातावरण निर्माण करून विरोधक देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दुखावत असल्याचं सांगत हा चौधरी चरण सिंह यांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे, असं सभापतींनी खडसावलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मान दिला, हा अभिमानाचा क्षण आहे। काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांना मोदी सरकारनं पुरस्कार दिल्याचा आनंद आज काँग्रेसनं साजरा करायला हवा होता, पण दुर्दैवानं तसं घडताना दिसत नाही, असा टोला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी लगावला। दरम्यान राज्यसभेत सध्या राम मंदिर प्रस्तावावर चर्चा सुरू आहे।